मित्रांनो, आज तुम्ही पैसा कमवण्यासाठी करताय, पण हजारो वर्षापूर्वी माणूस पैशाला वशमध्ये ठेवत होता. हे लोक गरीब नव्हती, पण त्यांनी कधी EMI किंवा नोटा पाहिल्याच नाहीत का? मग प्रश्न असा आहे, आपण पुढे गेलो आहे की मागे? मित्रांनो, पैसा म्हणजे वस्तू नव्हे, ती एक शक्ती. प्राचीन संस्कृतीमध्ये पैसा म्हणजे सोनं, नाणं किंवा कागद नव्हता, तर पैसा म्हणजे सत्ता, पैसा म्हणजे ज्ञान आणि पैसा म्हणजे नियंत्रण. ज्याच्याकडे ज्ञान त्याच्याकडे संपत्ती. जसं की इजिप्त, सोनं का पवित्र होतं? इजिप्तमध्ये सोनं फक्त मौल्यवान नव्हतं, म्हणजे सोनं म्हणजे देवाचा श्वास. हिरो स्वतःला देव मानायचा. मृत्यूनंतरही सोनंसोबत लपवलेले सत्य, पैसा अमर आहे, माणूस नाही. आणि सिंधू संस्कृती, पैसा नसतानाही श्रीमंत. इथे खरी धक्का देणारी गोष्ट आहे, नाणी नाहीत, नोटाही नाहीत, तरी संपूर्ण शहर नियोजन. त्यांच्याकडे पैसा नाहीत, पण त्यांच्याकडे व्यवस्था होती. व्यवस्था असली तर पैसा आपोआप येतो. माया, जसं की आता 4 नंबरला आपली आहे माया संस्कृती. वेळेवर ज्याचा अधिकार. माया लोक सोन्याला महत्त्व देत नव्हते. वेळ, अचूक ज्ञान, आकाश, ग्रह, भविष्य, कोकोबिन्स म्हणजे चलान. ज्याच्याकडे वेळेचं ज्ञान तो कधीही गरीब राहत नाही. आपल्या प्राचीन भारतामध्ये लक्ष्मीला चंचल मानले गेले आहे. भारतात एक वेगळंच रहस्य आहे. लक्ष्मी ही स्थिर नाही, पण धीराशिवाय ती अर्थपूर्ण. चुकीचा पैसा माणसाचा नाश करतो. पैसा का त्याच्याकडेच टिकतो ज्याचं नशीब असेल, पण पैसा त्याच्याकडे टिकतच नसेल का ज्याचा दोष नशिबाचा नाही, पात्रतेचा आहे. सर्व संस्कृतीत एक गुप्त नियम, सगळ्या प्राचीन संस्कृतीत एक गोष्ट सांगतात: पैशाचा पाठलाग करायची गोष्ट नाही, तो आकर्षित करण्याची गोष्ट आहे. ज्ञान वाढवा, शिस्त ठेवा आणि वेळेचा आदर करा. आज आपण पैसा कमवतोय, पण समजून घेत नाही. म्हणूनच पैसा येतो आणि निघून जातो. जर तुम्हाला पैसा समजून घ्यायचा असेल तर सबस्क्राईब करा रहस्य पैशांचे आणि कमेंट करा, पैसा म्हणजे उपजा.